किरण सामंत यांना तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे असं म्हटलेलं आहे दीपक केसरकरांनी। तिकीट मिळालं नाही तरी किरण सामंत निष्ठेनं काम करतील। रत्नागिरीमध्ये विधानसभेच्या जागेवर सुद्धा ते जोमानं लढतील। खासदारकीचं तिकीट मिळाल्यास सामंत मताधिक्याने जिंकतील। शिवसेनेचं उगवतं नेतृत्व उद्याला येईल याची खात्री आहे असं केसरकर यांनी म्हटलंय। किरण सामंत तरुण आहेत, त्यांना जर सीट मिळाली तर खूप जोमाने ते काम करू शकतील, परंतु सीट मिळेल की नाही हे आज मी सांगू शकणार नाही। त्यांना खूप मोठं भवितव्य आहे आणि हे लक्षात घेता त्यांनी पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या या एकंदर राजकीय जीवनातली, त्याच्यामुळे चांगलं असं त्यांना तिकीट मिळावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आणि तिकीट मिळालं नाही तरी ते निष्ठावानपणे प्रचार करतील आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या आमदारकीच्या सीटमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधले अनेक मतदारसंघ आहेत जे आमच्या वाट्याला येतील, त्याच्यामधून ते सहजासहजी निवडून येऊ शकतील। एक तरुण आणि उगवतं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे